चला तर मंडळी, घरच्या घरी आज आपण तीळवडी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 1 छोटी वाटी तीळ घेतले होते आणि पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. तर आपण आता तीळ छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजले की आपल्याला त्यातले थोडेसे तीळ मिक्सरला थोडेसे आबोडधोबड बारीक करून घ्यायचे आहेत. अर्धे तीळ मी तसेच ठेवलेले आहेत. नंतर आपण गूळ घेतलेला होता तो आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. फक्त गूळ वितळण्यासाठी फक्त पाणी घालायचं आहे, कारण हा चिक्कीचा गूळ नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागतं. गूळ विरघळला की आपल्याला त्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा आहे. सोडा टाकल्यामुळे चिक्की वडी छान आपली खस्ता बनते. तर आपण थोडासा सोडा 1 चिमूटभर फक्त सोडा घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चिमूट मीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला मिक्स करून त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. ते आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली करपू शकतं. आता आपल्याला त्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत. वाटून घेतलेले तीळ सुद्धा आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचे आहे. ते आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, कारण ते पटकन घट्ट होतं. अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी तीळवडी बनवू शकतो. एका ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आता आपलं थोडंसं घट्ट होत आलेलं आहे तिळाचं मिश्रण. ते आपण एका ताटावरती पसरवून घ्यायचं आहे. थंड झाले की आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आपली घरच्या घरी छान तिळाची वडी तयार आहे.